हे बघा, एक उत्साही आणि एक त्याच्यापेक्षा उत्साही आणि एक निरागस. एकदम म्हणजे निरागस निश्चिंत पडल्यात. त्यांना काही घेणं देणं नाही जगाशी. खूप असे छान त्यांच्या माइंड पीसमध्ये आहेत. आता आम्ही म्हणजे खूप थकलो आहे दिवसभर. उद्या सकाळी लवकर पहाटे उठायचं आहे आणि जायचं आहे. पण आमच्या एक मॅडम आहेत, म्हणजे मी तर रिस्टार थोडीशी आता झाली आहे, पण आमच्या मॅडम आहेत ना, त्या हिरोईनपेक्षा काही कमी नाहीत. एक आहे त्या बघा, ह्या समजलं तुझ्या मॅडम, हे बघा, हे बघा. त्यांचा एक मेकअप बॉक्स बघितला खोलून, त्यांचं आपलं चालू होतं काय ना बहिणू. हे बघा, हे काहीतरी फाउंडेशन आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी जेव्हा यांना प्राईस विचारली, हे पहिल्यांदाच काहीतरी कंपनी मी बघितले, फॉरेनचीही वाटतं काय माहिती. हो मॅडम, हे कितीला आहे? हे कितीला आहे? ते कितीचं आहे? मग कशी सांगितलेलं मी? 2.5पर्यंत असेल. 2.5पर्यंत तोंडाला थापायचं फाउंडेशन. बरं, ते जाऊ दे. एक दुसरी गोष्ट, 2.5 ते जाऊ द्या. हा ना, हा सनस्क्रीन आहे. आपण कुठला आहे काय माहिती, कुठल्या कंपनीचं? फॉरेन कंपनीचं आहे? फॉरेन नाही आहे, काय आहे? पॅरिस हा हो, हा ना. हा कितीचा आहे माहिती काय? 2,800. 2,800चा आहे. हात कापायला लागले माझे. मॅडम ह्याचा काय उपयोग आहे? ह्याचा काय उपयोग आहे? हे काय ना सांगू, क्रीम सॉर्बेट हायड्रेटेंट ऍसिड हायड्रोनिक. ते काहीतरी आहे पण ते असं काहीतरी आहे. आणि टोटली म्हणजे हा सगळा बॉक्स आहे त्यांचा मेकअपचा. ब्लश वगैरे आहे खूप काय. आणि ही लिपस्टिक आहे ना, ही पण 1,000 रुपयाची काहीतरी आहे. पण एक मेन म्हणजे गोष्ट म्हणजे काय माहिती का, हा पूर्ण बॉक्स जो त्यांचा मेकअपचा एक 15-20 हजार रुपयाचा आहे. पण इकडे बघा, ह्या आमच्या बाईकडे या, तुम्ही खूप कौतुकास्पद काम केलेलं आहे आणि करताय, त्याबद्दल आम्हाला खूप खूप अभिमान आहे. ते का ते सांगते का माहिती का? कारण आहे ना, ते सगळं स्पेंड करतायत ना, ते त्यांच्या पैशानी म्हणजे स्वतःच्या जीवावर चाललंय बरं का. म्हणजे असं नाही की लग्न झालंय किंवा काय. लग्न झालंय की तुमचं? नाही झालंय. ऍक्च्युअल मध्ये त्या आत्ताच जॉबला लागल्यात आणि स्वतःच्या जीवावरती सगळं स्वतःचा हाऊस पूर्ण करतायत, घरची जबाबदारी पण निभवतायत. आणि एवढं सगळं खर्च करण्याचा उद्देश काय हो? एक गोष्ट नाही, ते तर मला आवडतंच. आणि मेन म्हणजे ना, ज्या वेळेला अभ्यास करत होतो आणि जायची ना कपडे वगैरे घ्यायला, त्यावेळेला असं वाटायचं की कपड्यांचा टॅग बघून ना ते कपडे आवडले जी महागच असायची ती ठेवलेले. आणि मग लाईफ मध्ये असं काहीतरी करायचं होतं की टॅग न बघता जे आवडेल ना तो कपडा खरेदी करायचा. प्रत्येक मुलीच्या लाईफ मधलं हे दुःख कोणीच सांगू शकत नाहीये का, तर आम्हाला टॅग बघून आम्हाला ते मन मारावं लागतं. आणि मग ते नंतर मग एखादं लग्न झालं असेल तर बाबा नवऱ्याकडनं मागेल तेव्हा तो देणार, असा विषय. पण इंडिपेंडेंट होण्याचं कारण काय, तर हे कारण आहे. नाही पण हा एक त्यामधलं म्हणजे माझ्या मेकअपच्या ह्याच्यामधलं हे एक कारण आहे की आता मी जे पाहिजे ते घेऊ शकते. बरोबर आहे. हा बरोबर. म्हणजे कोणाला सारखं द्याना हे असं काही करायची गरज नाहीये आणि स्वतःला हवे ते गोष्टी घेऊ शकतोय. एवढं इंडिपेंडंट तरी महिलांनी व्हायला पाहिजे, जेणेकरून घरातल्या पण अडचणी, स्वतःची पण हाऊस, या सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजे. बरोबर ना? आणि मेन म्हणजे खरं सांगू का, आपण काय करतो आता आपल्या आई वडिलांनी, त्यांना पण काहीतरी हाऊस असणार लाईफ मध्ये काय तर, पण त्यावेळी त्यांनी मारलेलंच नाही का, तर मुलं आहेत बाबा. म्हणजे त्यांनी तो आपल्यासाठी विचार केला की हाऊस मारली. ओके, त्यानंतर तेच आपण ऐकलेलं आहे आपल्या पिढीपर्यंत. आपण पण काय करणार, उद्या एखादी गोष्ट आवडली तर नाही जाऊ दे, आता आपली मुलं आहेत आपण करू. म्हणजे हे असंच चालतं. आणि मग आपण जगायचं कधी असं नाही की आपल्याला पूर्णच स्पेंड करायचं आहे, पूर्णच पगार करायचा. थोडंसं तरी स्वतःसाठी नक्कीच करावं, जेणेकरून जी गोष्ट आपल्याला आवडलेली आहे ती गोष्ट तरी नक्की हक्काने घेता यावी. इतकं तरी महिलांनी इंडिपेंडेंट व्हायला पाहिजे. बरोबर ना? मेकअप असो, कपडे अजून काही बघा, महिलांची जास्त काही आवड नसते, कपडे आणि मेकअप हेच असतं आणि काहीतरी खाण्याचा पदार्थ बस, बाकी काही नसतं. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय. जय शिवराय. बाय मॅडम. बाय.